बुलढाण्यात भीषण अपघात, एसटी टेम्पोची जबर धडक, चौघांचा जागीच मृत्यू, 16 जखमी. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53वर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. विटा वाहून नेणारा मेटॅडोर आणि मध्य प्रदेश परिवहनची एसटी यांच्यात समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात घडून आला. या भीषण अपघातामध्ये विटा वाहून नेणाऱ्या मिनीडोअरमधील 3 जण जागीच ठार झाले, तर एसटी बसमधील 1 जण ठार झाला असून एसटीतील 10 ते 15 प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं वृत्त समोर येत आहे. अपघातानंतर जखमींना तातडीनं स्थानिक रुग्णालयात तसेच खामगावच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. पोलीस आणि स्थानिकांच्या सहाय्यानं या ठिकाणी मदत कार्याची सुरुवात करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53वर हा भीषण अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार दोन्ही वाहने इतक्या वेगात होती की त्यांच्यात अतिशय भीषण धडक झाली आणि बससह वाहनाच्या पुढच्या भागाचा चकनाचूर झाला. या घटनेनंतर वाहनांच्या काचा फुटून रस्त्यावर विखुरल्या आणि विटासुद्धा रस्त्यावर पसरल्या. दरम्यान या अपघातात जखमींची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची ही बस आहे. बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत पोलिसांना पाचारण केलं. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू आहे. अपघातातील जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत.